नमस्कार शेतकरी बांधवांनो, तर कृषी बाबा चॅनलमध्ये मी शुभम इंगोले आपलं पुनश्च स्वागत करतो। तर आज आपण आलेलो आहे प्रवीण भाऊ पाचोळे यांच्या शेतामध्ये। तर दादा आपलं सर्वप्रथम नाव आणि गावाचं नाव सांगा सर्वप्रथम। माझं नाव प्रवीण पाचोळे, राहणार पांगरी, तालुका सिल्लोड, जिल्हा छत्रपती संभाजीनगर। हां, तर हा व्हिडिओ बनवण्याचा सर्वप्रथम उद्देश म्हणजे दादा, आमच्या आता विदर्भात बरेच सारे शेतकरी आहे, मिरची जे लावला आपण, या मिरचीप्रमाणेच इतर पिकं घेतात भाजीपाला, पण आपण जे नियोजन करता समजा, या नियोजनात आणि त्या नियोजनात जमीन आसमानचा फरक असते। तुम्ही जसं इथे मल्चिंग टाकलं, ड्रीप टाकलं, योग्य अंतर ठेवलं, अंतर मशागत देखील चांगली करता तुम्ही। आमच्या इकडे असं नसते। आमच्या इकडे काय करतात लोक, डायरेक्ट जमिनीवरच मिरचीची लागवड करतात, त्याला मल्चिंग नसते, ड्रीप नसते, डायरेक्ट पाट्यानंच पाणी देतात। त्याच्याबद्दलच शेतकऱ्यांना जागरूक करण्यासाठी तुमच्याकडून काही गोष्टी जाणून घ्यायच्या आहेत। तर सर्वप्रथम दादा, आपण हे जे मिरची पीक लागवड करता त्यावेळेस आपण जे आपलं जमिनीची मशागत आहे किंवा जमीन कशा प्रकारे तयार करता? आम्ही पहिले नागडी करतो, रोटा केला, रोटानंतर बेड केला, 4.5चा माळाचा बेड आहे। तर दादा तुम्ही सांगितलं तसं नागडी कितव्या महिन्यात करता साधारण? कम से कम 2.5 महिने झाले नागडी, 2.5-3च्या पहिले मिरचीची लागवड 3 महिने नागडी पाहिजे, 2 महिने किंवा म्हणजे साधारण फेब्रुवारी मध्ये याची नागडी करता फेब्रुवारी। आणि त्याच्यानंतर रोटावेटर कधी करता येईल? रोटावेटर लागवडीच्या पण 7-8 दिवस पहिले। हा, म्हणजे साधारण आता ही तुम्ही समजा एप्रिल मध्ये लावली, समजा एप्रिलच्या सुरुवातीला 20 एप्रिलला आपण रोटावेटर केला आणि लगेच बेड मारून बेड पाडले, लगेच 21 तारखेला बेड काढले। म्हणजे एप्रिलच्या शेवटी म्हणजे मधात्री बेड पाडले 21 तारखेला। आणि लागवड जे केलेलं आहे आपण, त्याचं अंतर किती येत आता दोन्ही बेड मधलं? 4.5 फूट। 4.5 फुटाचा बेड टाकलेला आहे। आणि दोन्ही झाडामधलं अंतर किती? 1.25 फूट। 1.25 फूट। आणि हे लावायच्या पहिले दादा तुम्ही बेसल डोस अगोदरच माती ऍड करून टाकता का नंतर टाकता? याला बेड काढले लगेच टाकतो आम्ही पन्नी आताच्या पहिले, पन्नी अथराच्या पहिले। तर बेसल डोस मध्ये काय काय टाकता तुम्ही? आपण नाही घेतलं 20-20-13 आणि DAP 9-24-24 आणि 10-26-26 आणि किट। हा, तर आपण जे ग्रेड सांगितले 10-26-26, 9-24-24 आणि DAP, हे किती किती घेता एका एकराला? एक एक आम्ही एक बॅग घेतो, एक बॅग तिन्हीची, समजा 20-20-0-13 ची एक बॅग, एक 9-24-24, एक 10-26-26 आणि DAP आणि दाणेदार आणि एक सुपर फॉस्फेट दाणेदार। त्याच्याबरोबर काही तुम्ही जीवाणू खतं वगैरे काही वापरत असता? ती किट घेतो आम्ही, सूक्ष्म अन्नद्रव्याची किट घेता आणि जीवाणू वगैरे घेता का काही? NPK चे जीवाणू, फॉस्फरसचे जीवाणू वगैरे? हो, ते पण घेतो ना आम्ही, ते बुरशीनाशक पण घेतो आणि ते थायमेट वगैरे पण घेतो। हो बरोबर, थेमेट, फर्टेरा वगैरे, म्हणजे जेणेकरून याला जी सुरुवातीला वानू आणि जी उन्हाळी असते ते लागत नाही, ती सुरुवातीला उन्हामध्ये। पाणी जास्त सोडत नाही आपण, त्याच्यामुळे एकदम सुक्का राहतो। हा, तर दादांनी सांगितलं त्याप्रमाणे शेतकरी बांधवांना आपण देखील बेसल डोस मध्ये या खतांचा उपयोग करू शकता। आणि नंतर दादा तुम्ही समजा ही जी मल्चिंग वापरता आणि जी ड्रीप वापरता ती किती MM ची असते? समजा 16 MM ची आणि 25 मायक्रॉनची पन्नी, 25 मायक्रॉन पन्नी असते, 16 MM ची नळी आणि तिला डिस्चार्ज समजा 1.25 फुटाचा असतो। हे अंतर देखील 1.25 फुटाचा असतो, 1.25/4.5। आणि दादा सर्वप्रथम शेतकऱ्यांचं एक नियोजन काय चुकते की ते लागवड वगैरे देखील मल्चिंग वगैरे करतात, पण आमच्या इकडे तोडणीचा तिचा जो कालावधी असतो किंवा तिचा लागवडीचा कालावधी असतो याच्यात एकदम ताळमेळ नसते। तर आपण साधारण लागवडीपासून कितव्या दिवसापासून तोडणीला सुरुवात करता आणि त्याच्यातला गॅप किती दिवस सोडता दोन तोडण्यामधला? आपला 2 तोडण्याचा 15 दिवस गॅप असतो आणि लागवडीच्या 45 दिवसानंतर तोडा चालू असतो। हा, बरोबर, म्हणजे 45 दिवसांना आपण याचा तोडा घेतो, 15 ते 20 दिवसाच्या याला गॅप असतो। त्याच्यानंतर लागवड झाल्यानंतर तुम्ही याला काय काय ड्रिंचिंग करता? आपण पहिले रेडी फॉर्म घेतला विडिओ आग्रचा, रेडी फॉर्म नंतर मग विवो मास्टर आपलं विवा घेतला आणि मास्टर 20-20 घेतला। आणि त्याच्यानंतरच्या ड्रिंचिंग काय करतात त्याला? समजा तोडा झाल्यानंतर, समजा आता पहिला तोडा झाला 45व्या दिवशी, त्याच्यानंतर तिथून पुढे प्रत्येक तोड्या परत काय नियोजन असते तुमचं? आपलं एक 12-1 असतं, 43 असतं एक, आणि ते नंतर 0-0-52 50 म्हणजे तोडा झाल्यानंतर लगेच 12-61 सोडतात, नंतर 13-40 तोडा आणि 0-0-50 हे किती किती दिवसाच्या गॅपने सोडता तुम्ही? चौथ्या दिवशी, चौथ्या दिवशी 4 दिवसाचा गॅप असतो, 12 दिवसाचा गॅप झाला की 5 दिवसांनी तोडतो तो। आणि हे झालं साधं दादा तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे ड्रिचिंगचं नियोजन। ड्रिचिंग मध्ये तुम्ही काही जैविक बुरशीनाशक किंवा केमिकल बुरशीनाशक काही वापरत असता का? हो, ते पण वापरतो आम्ही। त्याच्यात कोणकोणते वापरता समजा साधारण? ते जास्त M45 किंवा साप, M45 किंवा साप। हो, आणि दादा फवारण्या साधारण किती होतात पूर्ण सीझन मध्ये मिरचीला तुमच्या? ते सांगू शकत नाही, भरपूर होता मिरची। साधारण 20 म्हणजे महिन्यातून 3 फवारण्या कंपल्सरी होतात, महिन्यातून 3 साधारण 6 महिने चालतेच, म्हणजे 18 ते 20 फवारण्या होतातच। हो. आणि दादा फवारणीत नियोजन कसं असते? काय 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 मारत असतं फवारणीत साधारणतः? आता एक तर कीटकनाशक, बुरशीनाशक आणि टॉनिक
कीटकनाशक, बुरशीनाशक, टॉनिक. टॉनिक. हा म्हणजे तुम्ही तुमच्या मताने निंबोळी पेंट. हा 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 निंबोळी पेंट. हा तुम्हाला म्हणजे त्याच्यातलं नॉलेज आहे, नाही, तुम्ही आपण तुमच्या मताने समजा. स्वतः फवारणी आणतो, दुकानात गेला स्वतः फवारणी आणतो आपण. हा हो, तर दादांनी सांगितलं त्याप्रमाणे महिन्याला 3 फवारण्या करतात ते. आणि त्याच्यात कीटकनाशक, बुरशीनाशक आणि एखादं समजा तुम्ही टॉनिक वाढीसाठी टॉनिक आणि आपले हे निंबोळी पेंट आपले. टॉनिक आणि समजा निंबुळी अर्क निंबोळी वगैरे. निंबोळी. हा बरोबर आहे. तर शेतकरी बांधवांनो, दादांनी सांगितलं त्याप्रमाणे आपण देखील नियोजन करू शकता. आणि दादा साधारण तुम्हाला एका एकरात खर्च वजा जाता किती उत्पन्न मिळते? आपल्याला मागच्या वर्षी 2.25 लाखाचं उत्पन्न झालं एक एकरात. एका एकरात खर्च जाऊन, खर्च वजा सगळं खर्च जाऊन. हां हां. तर दादांनी सांगितलं त्याप्रमाणे मिरची पिकात जर आपण असं नियोजन केलं तर 2.25 लाख समजा हे कमीत कमी झालं. कमीत कमी जास्त होतो. याच्यापेक्षाही मी काही काही शेतकरी बघितलेले आहेत आपल्या जाफराबाद साईडला, माहोरा, तिथे एक वालसा वडाळा गाव आहे. तिथे साधारण ॲव्हरेज 3 ते 4 लाख रुपये प्रत्येक शेतकऱ्याचं उत्पन्न आहे. पण ते काळी मिरची लावतात. काळी मिरची लावण्याचं म्हणजे त्यांचा उद्देश म्हणजे ही जर मिरची तोडता नाही आली तर झाडावरच लालवट झाली की ते तोडून घेतात आणि ती वाळवून देखील विकायला ते उपयोग करतात. तर दादा आपण इतर शेतकऱ्यांना काय सांगू शकता, मिरची पीक कशासाठी लावायला पाहिजे किंवा याचा लावायचा उद्देश काय, पैसा कसा खेळता राहतो याने? चांगला आहे, महिन्याला 50 दिवसात तोडा भेटतो आणि पैसा येतो याच्यामध्ये. कमी खर्चात जास्त उत्पन्न निघतं आणि चांगलं असतं मिरचीचं उत्पन्न. हां हां. म्हणजे पैसा चांगला भेटतो. सोयाबीनपेक्षा मक्कापेक्षा मिरची पुरते. पहिला खर्च लागतो पण मग नंतर चांगला भाव भेटतो. म्हणजे प्रत्येक 15 दिवसाला काही ना काही आपल्याला थोड्या परत पैसा येत असतो. म्हणजे कॅश क्रॉप आणि कॉटन सारखं याच्यासारखं. तर शेतकरी बांधवांनो, दादांनी सांगितलं त्या प्रकारे आपण जर नियोजन केलं तर आपण देखील मिरची पिकात असं विक्रमी उत्पादन घेऊ शकता. दादा आपण साधारण किती क्विंटल पर्यंत उत्पादन घेतात सरासरी? सरासरी कम सम 150 क्विंटल तर आरामशीर आहे. आरामशीर 150 डोळे लावून 150 क्विंटल आरामशीर निघाल शेवटपर्यंत. तर आपण देखील अशा प्रकारचं नियोजन करून जास्तीत जास्त उत्पादन घेऊ शकता. आणि दादा तुम्ही जो मोलाचा वेळ दिला आम्हाला आणि आमच्या शेतकऱ्यांना जी माहिती दिली त्याच्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद. थँक्यू.